नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही आदिवासी व्यक्ती असाल आणि जर तुम्ही भूमिहीन असाल किंवा तुम्ही जर दारिद्र्य रेषेखाली असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की जे काही आदिवासी बांधव असतात तर त्यांच्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना, शासन निर्णय, परिपत्रकं निर्गमित केली जातात, जेणेकरून त्यांचा विकास करता येईल किंवा त्यांना प्रगतीच्या पथावर आणून इतर लोकांच्या समुदायामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न हा केला जात असतो. त्याच अनुषंगाने सन 2021 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक योजना आणली. त्या योजनेचं नाव असं आहे की भूमिहीन आदिवासी दारिद्र्य रेषेखालील जे आदिवासी असतील तर त्यांच्यासाठी जमीन देण्यासंदर्भातल्या तरतुदी त्या शासन निर्णयामध्ये करण्यात आल्या. यामध्ये महत्त्वपूर्ण भाग असा होता की जे काही आदिवासी आहेत, काही आदिवासी लोकांकडे जमिनी आहेत, काही आदिवासी लोकांकडे जमिनी नाही आहेत, परंतु ज्या आदिवासींकडे जमिनी नसतील तर अशा लोकांना देखील शेती असायला हवी किंवा त्यांना शेती मिळण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यामध्ये काय सांगण्यात आलं की जे काही आदिवासी बांधव हे बिलो पॉवर्टी लाईनमध्ये असतील, दारिद्र्य रेषेखालील असतील आणि ते भूमिहीन असतील, म्हणजे त्यांच्याकडे आजपर्यंत कोणतीही शेती नसेल, तर अशा आदिवासी बांधवांना महाराष्ट्र शासनाने 4 एकर जिरायती किंवा कोरडवाहू आणि 2 एकर बागायती किंवा ओलिताखालील जमीन देण्याची तरतूद करण्यात आली. यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट अशी सांगितली की या जमिनीचा फायदा कोणाला होईल, तर या जमिनीचा फायदा ज्या काही परित्यक्त्या आदिवासी स्त्रिया असतील त्यांना देखील या जमिनी ह्या मिळू शकतील. त्याच्यानंतर विधवा ज्या आदिवासी स्त्रिया असतील त्यांना देखील या जमिनी मिळू शकतील. त्यानंतर जे काही पारधी आदिवासी असतील तर त्यांना देखील या जमिनी या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मिळतील. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला त्या जमिनी हव्या असतील तर त्या जमिनींसाठी तुम्हाला कलेक्टर यांच्याकडे अर्ज करावा लागेल आणि अर्ज करत असताना तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहात, तुमच्याकडे कोणत्याही स्वरूपाची शेती नाहीये, या संदर्भातला ॲफिडेव्हिट, या संदर्भातली सगळी तरतुदीनुसार केलेला अर्ज हा तुम्हाला कलेक्टर यांच्याकडे सादर करावा लागेल. आता यामध्ये जी काही जमीन आहे तर ती जमीन आदिवासी बांधवांसाठी या शासन निर्णयानुसार शासन खरेदी करेल. यामध्ये समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कलेक्टर, तहसीलदार, प्रांत, भूमी अभिलेख अधीक्षक, त्यानंतर आदिवासी विकास आयुक्त यांच्या अंतर्गत ही समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या लोकांनी ती जमीन शासनाकडनं खरेदी, जे काही लोक असतील त्यांच्याकडनं ती जमीन खरेदी करायची आणि खरेदी केल्यानंतर या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ज्या आदिवासी बांधवांनी जमिनीची मागणी केली असेल तर त्यांना ती जमीन ही द्यायची. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कुटुंबातील फक्त एका व्यक्तीचं नाव त्या जमिनीचं खरेदी केल्यानंतर किंवा ती जमीन प्रदान केल्यानंतर महसूल दप्तरी करण्यात येईल. पूर्ण कुटुंबातील लोकांची नावं ही त्यामध्ये करण्यात येणार नाहीत. त्यानंतर महत्त्वाची अजून दुसरी गोष्ट अशी की जर आदिवासी विधवा स्त्री असेल तर फक्त तिचंच नाव त्या जमिनीवरती लागेल आणि त्या स्वरूपाचा फेरफार हा मंजूर करण्यात येईल. या संदर्भात अधिकृत जी माहिती आहे तर ती आपण, जो काही शासन निर्णय आहे तो आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो डाउनलोड करून त्याच्यातली संपूर्ण माहिती बघू शकतात. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील